एक मुलगा माझ्याकडे आला. डोळ्यात पाणी, आवाज थरथरत होता. तो म्हणाला, "मॅडम, माझं कुणीच ऐकत नाही. अभ्यास करायला बसतो, पण लक्षच लागत नाही. कंटाळा आलाय सगळ्याचा." पण या प्रश्नाचं उत्तर तुकाराम महाराज खूप वर्षांपूर्वी देऊन गेले आहेत. आज खूप विद्यार्थी ह्याच समस्येत अडकले आहेत. पुस्तक उघडतात, पण मन दुसरीकडे. मोबाईल बाजूला ठेवायचा प्रयत्न करतात, पण पुन्हा हातात येतो. आई-बाबा ओरडतात, पण मोटिवेशन येत नाही. आणि मग एक पॉइंट येतो आणि त्यांना वाटायला लागतं, मी काही करू शकत नाही. पण कधी खोलवर विचार केलाय का की खरं मूळ कारण काय असेल? आळस? की आणखी काहीतरी डीपर असेल? तुकाराम महाराज एका अभंगात सांगतात, मन कर रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. म्हणजे काय? जर मन शांत आणि प्रसन्न नसेल तर कोणतंही काम पूर्ण होऊ शकत नाही. आता विचार करा, आजच्या विद्यार्थ्याचं मन कसं आहे? सतत कंपॅरिझन, सतत प्रेशर, सतत फियर. मी फेल झालो तर? मग त्या मनाचं अभ्यासात लक्ष कसं लागणार? मानसशास्त्रात याला मेंटल ओव्हरलोड म्हणतात. जेव्हा मनात खूप विचार असतात, भीती असते, स्वतःवर डाऊट असतो, तेव्हा ब्रेन फोकस मोडमध्ये जाऊच शकत नाही. तो सर्व्हायव्हल मोडमध्ये जातो. म्हणजे प्रॉब्लेम अभ्यासाचा नाहीये, प्रॉब्लेम मनाचा आहे. यावर सोल्युशन काय? मन शांत करा. 2 मिनिट रूल. दररोज फक्त 2 मिनिटं डोळे बंद करून बसा. श्वासावर लक्ष द्या. 2. छोटा अभ्यास, मायक्रो स्टडी. 1 तास नाही, फक्त 15 मिनिटं सुरू करा. 3. स्वतःशी बोला, सेल्फ टॉक. दररोज स्वतःला सांगा, मी करू शकतो. लक्षात ठेव, तुम्ही कमजोर नाही, तुमचं मन थकलं आहे. आणि जेव्हा मन शांत होतं, तेव्हा लक्ष आपोआप लागतं. आणि म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, मन कर रे प्रसन्न. जर तुमच्या मुलामध्ये मोबाईलचं व्यसन, अभ्यासात लक्ष न लागणं, आत्मविश्वास कमी होणं किंवा वागण्यात बदल दिसत असतील, दुर्लक्ष करू नका. योग्य मार्गदर्शनासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या क्रमांकावरून आजच शिव आचार्य काउन्सिलिंगशी संपर्क करा. लवकरच एका नवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया. धन्यवाद.